नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो? मस्त गार वारा सुटलाय. सगळ्यांचं आजच्या व्हिडिओत आणि चॅनलमध्ये स्वागत आहे. 2 दिवस मी अंकुश दादाकडे होता लावणीला. आज आपल्या घरात लावणी आहे, त्यामुळे घरात मी आता कामाला सुरुवात केली. तर चला आज लावणीची मजा घेऊया. आपल्याकडे पाटाचा भरपूर पाणी आहे, कारण पाण्याची उपलट सगळी पर्याला जाते, ती सगळी डायरेक्ट इकडे पाटाला फिरवलेली आहे. चला तुम्हाला पहिली आमची वॉटर सिस्टीम दाखवता आणि मग आपण तिथं आपल्या जनादाच्या घराच्या खाली आपली लावणी चालू आहे तिथं जाऊया. हा बघा केवढा मोठा धोद्या आणलेला आहे. त्या वरती उपलटी आल्यात पाण्याला. तर पर्याला जातं तो सगळा पाणी, सगळा नाही, जेवढा पाहिजे तेवढा इकडं फिरवलेला आहे. आणि इथनं मी तुम्हाला पाट दाखवता कसा जातो ता आपल्या शेताच्या अगदी बांधाच्या मुदात, म्हणजे रोपाच्या मुदात. बघा इथं पणलीला जातो, त्याचं इथं फोडलेला आहे आणि पाटाला फिरवलेला आहे खाली, म्हणजे भातात जायला. आणि हा इथनं असा आनंदांच्या घराच्या समोरनं अंगण्याच्या बाजून असा पाट आहे आपला, जुन्या लोकांनी केलेला. तसाच आपला पिढ्यानपिढ्या शेतीला तसाच वापरण्यात येतोय. आणि आम्ही फक्त असा वर्षातनं एकदा जेव्हा पाटाचं पाणी न्यायचं असतं तेव्हाच फक्त आता पाट साफ करतो. हा बघा, हा इथं भरपूर फोर्सनी थोडासा फुटला आहे. तिथं जरा माती लावायला हवी, नंतर फावडा घेऊन येतो. आधी तुम्हाला दाखवता. बघा हा असा फास्ट पाणी चालला आहे आनंदांच्या घराच्या खालनं, मागच्या बाजूच्या पडवीतनं हा आपला पाट जातोय. आणि हा बघा इथं असा, हा बघा मागच्या त्यांच्या कुंडातनं आता इथं जरा स्लोप कमी आहे म्हणून तुमचंही पाणी पुढं गेल्यावर जातं आहे फास्ट. हा बघा आलेला, आपण कुठं गेलो पोचलेला आता अशोक तात्यांच्या घराजवळ, आनंदांच्या खोपटीजवळ पोचलेला. हा असा पाणी पुढं जातं आहे आणि थोड्याच वेळात अगदी हा पुढं बांध दिसतोय चिरं ठेवलं. त्याच्या पलीकडं आपला सगळा भात लावणीचं सगळं तोंड आहे. तिथं माणसं सगळी काम करतायत. आम्ही पहिला पाटानं पाणी आणलेला आणि आम्ही पण आता कामाला सुरुवात करू. हा बघा हा असा टेक्नॉलॉजी, असं बांधाच्या खालनं होल मारलेला आहे. आणि इथनं हा बांध जरा ढगारतो म्हणून चौकात उतरायचा. आणि हा बघा इथं उतरायचा. आलेला कुठं आलेला? अनिकेतच्या घराच्या जवळ इथं आलेला का? हा आपलं सगळं शेतीचं तोंड सुरू झालं. बघा इथं सगळी शेती, आता हे सर्व आपली शेती चालू आहे. हा बघा हा इकडनं पाट गेला असा आणि हा आपला भाताचा तोंडा आहे. लौकिक पण आलाय. कमी करू. हा बघा इकडनं असा बघा, हा तिथनं मी खाली उतरला आणि हा पाटान असा पाणी काय झाला, फुटला काय? हा मी इथं लावला होता, हा पण फुटला. इथं जरा लावायला हवाय, बाहेर पडतो ना, पेसर येतो ना, नाही तर मग तिथनं खाली घ्या परत थोडा. हा बघा हा असा आलेला कुठं आपण श्रेयसच्या घराजवळ. हा बघा इथनं आपला पाणी सरळ मी असा फावड्यान काढून डायरेक्ट तोंडात सोडलाय. इथं आता दाढ वाढतायत सर्व, आय वहिनी, अनिता वहिनी, अशोक तात्या पण आहेत. आणि मला काम दिली नाही. मूठ वडून झालेला रॉप आहे, ता धुवायचं काम. म्हणजे हा बघा इथं 2-2, 3-3 मूठ धुवायचं आणि इथं वर ठेवायचं. कुठं बाबू लौकिक पण येतोय लावणी लावायला? बघा असं 2-2 मूठ 4-4 मूठ घ्यायचं. इथं असं धुवायचं म्हणजे रॉप पडताना जी माती असते ना ती काढायची. म्हणजे का, नवीन ठिकाणी आपण लावणार चिखली तेव्हा ही पाला मोकळी असतील ना तर पटकन मातीला धरतात म्हणून. हा बघा असं झाला तर इकडं ठेवायचं. असं सगळं मला काम दिलेलं आहे. लौकिक पण आलाय, मुंबईतनी घेतलं नाही. काय झाला नाही. हा बघा आपला हा धबधबा आहे बारकासा, तिथे असं धुवायचा. दरवर्षी आपला नांगर असतो, पण यंदा आपला नांगर नाही आहे. गेल्या वर्षी आपला कालू बैल अचानक गेला, त्यामुळे आता पांडू एकटाच आहे. एकट्याला काय शक्य नाही, नवीन बैल काय घेतलेला नाही. यंदा आम्ही आपल्या घराटेवाडीतलं संदीप दादा आहे, त्यांचा ट्रॅक्टर बोलवलेला आहे. 8 वाजता येतं असं बोललं आहे, पण वाजलंय 9. पण आम्ही काही रागवलेलं नाही, कारण आमचा त्यांच्याशिवाय काम होणार नाही. त्यामुळे इथं येईपर्यंत आम्ही हा लॉबी पडून तयारी करून ठेवतो आहोत. अंकुश दादाकडे केली तर खुदल्यावरच केलेली, बारकं होतं तोंड. मोठं तोंडात खचून होणार नाही.
बघा आनंदाचा पण इथं रॉप वाढायला बसलं. आता आपण त्यांना क्लोजमध्ये बघूया. हा बघा कसा मूठ बांधतात. पाणी सोडताव का माहिती आहे, म्हणजे रॉप वाढायला हलका पडतं. जस्ट जेव्हा वाढताव तसं माती पटापट सुटत जाते खाली पाण्याला. पाणी नसला तर मग तर मूठ माती राहते आणि जड होतात, कडक होतात. हा अजून तुम्हाला सिस्टम तिकडे दाखवता. बायका कशा दोन दोन हातान पटापट वाढतात बघा. हां हां दादा पण वाढतात, पण आता त्यांनी सुरुवात केली नाही. आता अनिता वहिनी बघा. हां काय नाही हात दाखवत आहे. हां हां बघा कसं 2 हातांनी नेतात टरटरवीत. तिघीजणी बसलेत. तिकडं अशोकता त्यांनी एका भुसकी काढली नाही, एका बाजून घेतली नाही. हां आता संगीता वहिनी बघा. हो होय होय. हां हां आता आय बघा आय. हां लौकिकला सोड, इथं पाण्यात सोड लौकिकला. लौकिकला वहिनी बोलवत आहेत. लौकिक ये लौकिक. हा बघा असा धुवायचा मस्त असा. कसं झालं का पांढरा सफेद एकदम व्हाईटम व्हाईट. बघा मंडळी आपले संदीप गराटे दादा आणि डावल दादा आले. मंगेश डावल दादा हे आपले ट्रॅक्टरवाले जातात. ओ ट्रॅक्टर कुठे सभागृहात आहे का? हां मग आणायला जायला लागलं वर. 8 वाजता येणार ते 9 वाजता आले हरकत नाही. हां माझ्या ना पाणी आणायला गेलो ना पाटाचा पाण्यावर. मस्त माझा सकाळीच प्रसाद दिली नाही सगळ्या मच्छरनी पायावर हातावर कपालावर. बेर बेर इकडं बेर खाली फक्त लावणी आहे. आता खाली ट्रॅक्टर ना आधी. हा इथलं काय करतायत बाबा? खाली खाली ना आधी. चला आधी लावणीला खाली जाऊया. हां म्हणजे एकदाच काय चाका लावलेली आहेत. तिकडला पाणी हे होईल ना, तिकडं पर्याचा घेतलेला आहे नाही काय. ट्रॅक्टरवाला आलं खाली बेर काढायचा, त्यामुळे बेराला पाणी नको म्हणून मग पाणी इथं आमच्या दाडशात सोडलाय. हां आणि लावणी आपला खाली विलाजांच्या घराच्या खाली आहे तिकडं पर्याकडं. तिकडच्याची करायची आहे. मग तिकडं पण आपण लावणी बघू, इकडं बेर बघू. बेर म्हणजे काय तर तुम्हाला आता कल्ला असेलच. नाही व्हिडिओ बनवलाय पण अपलोड नाही केला. बेर म्हणजे काय, पहिला फोडीचा खतून झाल्यानंतर परत एकदा खतायचा म्हणजे थोडासा गावात मरतं आणि त्याच्यानंतर मग परत तिसरा खतायचा ती लावणी. चला पनलीजवर पाणी शाप कमी करायचं आहे कारण आपल्याला इकडे पाणी नको आहे आता. घराजवळच आहे. हा बघा आलेला पनलीजवळ. पनलीजवळ म्हणजे इथं नाही करायचा, कारण तिथं गेला तर हा सगळा पाठबीठ व्हावल म्हणजे खराब होईल आपला. तो कपडे बिपडे धुवायला लागतो ना, मग इथं कमी करायचा. हां हा दगड इकडं फिरवायचा असा फिरला. आता बस झाला एवढा बारका जाऊ दे खाली आहे ना. तरी माती घेतो थोडी. हा इथनं फोडला आणि खाली सोडला. खाली सोडलेला म्हणजे हा खाली पर्याला जाणार पाणी. ओके ही काल लावणी लावली पक्यादांची आपल्या सभागृहाच्या पुढची. संदीपदांचा होता ट्रॅक्टर, मग त्यांनी इथं सभागृहातच ठेवली नव्हता रात्री. आता इथनं आपल्या बेराला न्यायचं खाली. हां का डायरेक्ट उचलूनच घ्यायचा खाली? हां नाही जाणार नाहीत तर चला या उचलूया. हा बघा सभागृहापासून इथपर्यंत आणलेलं आहे उचलून. होय गावाकडं ट्रॅक्टर फिरवायचं म्हणजे कठीण काम.
रस्त्याच्या बाजूला चोंडं असतात त्यांचं जमतं, आपलं डोंगरा बिंगरावरनं फिरायला लागतात, ते जास्त तकलीफ होते. वारा बघा काय सुटलाय. आपल्या पंचकृषीत कोणाला संदीपदांचा ट्रॅक्टर हवा असेल कामाला ना, तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर देईन, त्याच्यावर त्यांना संपर्क साधा. चिखली बिकलीची सगळी कामं करतात. ट्रॅक्टर सुरू झाला मंडळी, बघूया ट्रॅक्टरचं काम कसं आहे जवळनं. बघा एका फेरीत त्या नांगराच्या 5-6 फेऱ्यांचं काम केलं, तर एवढा करायला नांगराला 5-6 फेऱ्या लागल्या असत्या. मला वाटतं हा 2 राऊंडमध्ये तोंडा पूर्ण होईल. आपण चालू केलं आहे तेव्हापासून बघूया किती मिनिटात पूर्ण होतोय. आता 1.5 मिनिटं झाला आहे. झाला 2 मिनिटं आणि 5 सेकंद आणि अजून थोडासा. झाला 2 मिनिटं आणि 20 सेकंदात एक तोंडा पूर्ण झालेला आहे. आता याला उचलून खालच्या बांधाखाली घ्यायचं आहे. बघा एक पूर्ण झाल्यावर लगेच पहिली माती काढायची, कारण लय वजन होतं मातीचा, ओली माती आहे, तरच उचलून नेता येईल दुसऱ्या बांधाखाली. हां हां टाकता हां ही कोयती घ्या. अरे पोरानो, शाळेत काय जाता? आम्ही बघ लावणी असायची तेव्हा गपचिप शाळेला दांडी मारून राहायचो. सुंदर आणि बंडू संघाती नांगराखाली खेळायला. जा शाळेत जा. नाही थांबा, मी येता. आता आमची दाढ वाढायला बसली सगळी माणसं, आणि बांधाखाली वहिनींची होती बघा, ती पूर्ण नाही ओढलीन, कारण हिथली लावणी आता नाही लावायची ना. मग खालच्या लावणीला जेवढा रॉप लागणार आहे तेवढाच ओढलीन अंदाजान. तर बघा एक कोपरा ओढून झाला. असा कोपरा म्हणजे पुरा पावभाग. थोडा वाढवता मग मंडळी. मध्ये जरा ब्रेक घेतलेला होता, मला आपलोलीत पाठवले होता, पेट्रोल आणायचा होता ट्रॅक्टरसाठी. तर मग तिकडची तोपर्यंत बेर सुरुवात केला होता, तर काढून पूर्ण झाला. त्यामुळं तिकडं आता काय नाही. आता इकडं खाली लावणीला गेलेत, तिकडं जाऊया. चला पाऊस पण येतोय, अंगावर छत्री किंवा कागद घ्यायला लागेल कॅमेऱ्यासाठी. चला मंडळी, पाऊस आला. आणि बघा इथं विलासदादांच्या घराच्या खाली विहिरीच्या बाजूला इथं लावणीची काम चालू आहे आपला. तिकडचा बेर झाला आणि आता इकडे लावणीला सुरुवात. हा बघा असं उतरायचं आहे त्या पुलावरनं.
हा पूल आणि आपलं तोंड. हा बघा पेट्रोल घेऊन आला एवढा. तोंड लावणीचं बघा इथं आय. त्याच्या वरचा एक कोपरा आता बघा लावणी लावतात, त्याची चिखल करून झाली. हा बघा हाय. आणि हाय कुठं बघा अगदी पऱ्याच्या बाजूला. हा वरनं पाटाच्या उपलटीचा, पाण्याच्या उपलटीचा परा वाहत येत होता. आता इकडं कमी आहे, कारण आपण वरती पाटाला घेतलेला आहे ना. हां पनलीला आहे. आणि ह्या बाजूला इकडं विहीर बघा. बघा चला, ट्रॅक्टरचं परत काम सुरू होतं आहे. मला पण काहीतरी काम करायला लागेल. हा बांधांवर माती वाढायला. हा येता मी. चल हां जातो. हां नाही चहा नंतर एकदाच खाईन. असू दे. बघा ट्रॅक्टर सुरू झाला. बाबा इथं बसलेत. तसा गरगरीत करतं बघा लगेच. मस्त एकदम. होय दप्पा, खाली पाणी सोडलेलं आहे. माती लय आहे. माझं पाय अगदी चवडा पूर्ण जातोय पाण्यात झोपेपर्यंत. परत हा पितली हवी पाणी उडवायला. होय काय होत आहे? पाणी हा पाणी मारायला लागेल ना. बघा मी खत आणायला घरात जाऊन येईपर्यंत इकडं ट्रॅक्टरने एक लावणी पुरी केला. 2 तोंड व्हायला आलं. आणि आत्ता ह्या मोठ्या तोंडाची, आमच्या तोंडाची लावणी चालू आहे. मी परातीन पाणी उपसता. डावल दादा उपसत आहेत, नंतर मी उपसीन. दादा फावडा घेतलाय. हां तुम्ही आता इथं बसून बघा. ओके दिसतंय. हा दिसतंय.
बघा कशी चिखल मस्त केला नाही. बघा ट्रॅक्टरचा नांगरी बदलला, दुसरं आलं धावल दादा. आता काय तास लावून झाला, आता गरगर व्हायचं आहे फक्त ना. नांगराने एका तोंड्याला 1 तास, ट्रॅक्टरने 10 मिनिटं. पुढे गेला. बघा चिखल करून झाली, लगेच आनंदाने खत मारून घेतली म्हणजे खत मारायला सुरुवात केली नाही. आणि लावणीवाली माणसं पण वरचा तोंडा लावून बाहेर पडली. आता ह्याची झाली का लगेच ह्याची लावणी करायला घेतील.